हाय फ्रेंड्स, वेलकम टू द सिरीज ऑफ स्मार्ट फायनान्शियल हॅबिट्स. आज 5th डे आहे आपल्या सिरीजचा अँड आय एम बॅक टू मुंबई. मी आज आली आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिर नालासोपारा इथे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाप्पांचं दर्शन घ्या. आजचा आपला टॉपिक आहे टॅक्स प्लॅनिंग आणि इन्शुरन्स. जेव्हा तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करता तेव्हा टॅक्सेशन हा विषय पण नक्की तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. टॅक्सेशन करताना तुम्ही ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम याच्यामधून कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओल्ड रिजिममध्ये काही डिडक्शन्स अलाउड आहेत. न्यू रिजिममध्ये टॅक्स रेट कमी आहे आणि थोडं एक्झेम्पशन पण त्याच्यामध्ये अलाउड आहे. तर तुमचं नेचर ऑफ बिझनेस आहे, तुमचं इन्कम किती आहे, तुमचा डिडक्शन्स किती घेऊ शकता याच्यावर तुम्ही तुमचं ओल्ड रिजिम और न्यू रिजिम तुम्ही सिलेक्ट करू शकता. वेल्थ इज नथिंग विदाउट हेल्थ. म्हणून प्रत्येकाने एक टर्म इन्शुरन्स आणि एक मेडिक्लेम पॉलिसी घेणं खूपच जरुरी आहे. जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्याल तेव्हा तुम्ही बरेच पॉईंट्स तुम्ही गृहीत धरले पाहिजे. तर कोणते कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. सम एश्योर्ड किती असली पाहिजे, तर ती तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या 10 to 15 टाइम्स असली पाहिजे. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ चेक करा, तो आयडियली 95% वरती हवा. प्रीमियम अमाऊंट चेक करा, रायडर्स चेक करा, वेटिंग पिरियड किती आहे ते चेक करा. आणि जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता तेव्हा त्यांचे काही क्वेश्चनर्स असतात, फॉर्म असतात, त्याच्यामध्ये तुम्ही सगळी तुमची खरी माहिती द्या. जेणेकरून काय होईल की तुम्हाला क्लेम सेटलमेंटला काही प्रॉब्लेम येणार नाही. जेव्हा तुम्ही एक मेडिक्लेम पॉलिसी घेता तेव्हा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बघणं खूपच जरुरी आहे. तर ते पण आपण पॉईंट एक एक करून डिस्कस करूया. रूम रेंटवरती काही कॅपिंग आहे का चेक करा. पॉलिसी घेताना नो कोपे क्लॉज असलेला भरा, म्हणजे तुम्हाला काही भरावं लागणार नाही क्लेमच्या वेळेला. अनलिमिटेड रिस्टोरेशन बेनिफिट आहे का बघा, म्हणजे त्यांची लिमिट तुम्ही यूज केली तर ती परत रिस्टोर झाली पाहिजे. कन्झ्युमेबल्स म्हणजे बाकी सिरेंज वगैरे असतात, ग्लव्ज, सिरेंज, पीपी किट वगैरे, त्याचं काही कव्हरेज आहे का चेक करा. काही डिझीजवरती सब लिमिट आहे का ते पण चेक करा. या विषयावर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा. आपण उद्या भेटूया एका नवीन भागामध्ये. थँक्यू सो मच.